आपल्या सर्वांचे पोलीस एक्झाम हब फॉर यू या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या अर्थसंकल्पाचा वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी 20 टॉप MCQ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला, भारताचा 2026-27चा अर्थसंकल्प कोणत्या अर्थमंत्र्यांनी सादर केला? मित्रांनो, ऑप्शन आहे ए अरुण जेटली, ऑप्शन बी आहे निर्मला सीतारामन, ऑप्शन सी आहे पी चिदंबरम, ऑप्शन डी आहे राजनाथ सिंग. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. भारताचा 2026-27चा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन या अर्थमंत्र्यांनी सादर केला. निर्मला सीतारामन ह्या सलग 9 वेळेस यांनी अर्थसंकल्प 2026-27 साठी भारताचा एकूण सार्वजनिक भांडवल खर्च किती ठेवला गेला आहे? मित्रांनो, याचं ऑप्शन ए आहे 8 लाख कोटी, ऑप्शन बी आहे 10 लाख कोटी, ऑप्शन सी आहे 12.2 लाख कोटी, ऑप्शन डी आहे 15 लाख कोटी. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी 12.2 लाख कोटी. मित्रांनो, 2026-27 साठी भारताचा एकूण सार्वजनिक भांडवल खर्च 12.2 लाख कोटी एवढा ठेवण्यात आला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 2 राज्यांमधील नवीन रेल नेटवर्क म्हणून अर्थसंकल्पाला कोणत्या प्रणालीवर भर देण्यात आला आहे? तर मित्रांनो, ऑप्शन ए आहे मेट्रो, ऑप्शन बी आहे हाय स्पीड रेल, ऑप्शन सी आहे ट्रॉम, ऑप्शन डी आहे मोनोरेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, हाय स्पीड रेल. 2 राज्यांमधील नवीन रेल नेटवर्क म्हणून अर्थसंकल्पात हाय स्पीड रेल या प्रणालीवर भर देण्यात आला आहे. त्यानंतर प्रश्न 4, बजेट 2026 मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 साठी किती तरतूद केली आहे? मित्रांनो, याचं ऑप्शन ए आहे 10,000 कोटी, ऑप्शन बी आहे 25,000 कोटी, ऑप्शन सी आहे 40,000 कोटी, ऑप्शन डी आहे 50,000 कोटी. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी 40,000 कोटी. बजेट 2026 मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशनसाठी 40,000 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर प्रश्न 5, अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षासाठी लक्ष्य ठेवलेले सरासरी राजकोषीय तुटीचे टक्केवारी काय आहे? तर ऑप्शन ए आहे 3%, ऑप्शन बी आहे 4.3%, ऑप्शन सी आहे 5.5%, ऑप्शन डी आहे 6%. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन बी 4.3%. अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षासाठी लक्ष्य ठेवलेले सरासरी राजकोषीय तुटीचे पर्सेंटेज 4.3 एवढे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, रेअर अर्थ कॉरिडॉरचा उद्देश कशासाठी आहे? तर ऑप्शन ए आहे पर्यटनास चालना देणे, ऑप्शन बी आहे दुर्मिळ खजिन्यांचा विकास, ऑप्शन सी आहे कृषी सुधार, ऑप्शन डी आहे शिक्षण विस्तार. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे दुर्मिळ खजिन्याचा विकास. रेअर अर्थ कॉरिडॉरचा उद्देश दुर्मिळ खजिन्याचा विकास करण्यासाठी आहे. त्यानंतर प्रश्न 7, इन्कम टॅक्सला सोपा करण्यासाठी कोणता नवीन कायदा लागू होणार आहे? तर मित्रांनो, ऑप्शन ए आहे AGST ॲक्ट, ऑप्शन बी आहे सर्व्हिस टॅक्स ॲक्ट, ऑप्शन सी आहे इन्कम टॅक्स ॲक्ट 2025, ऑप्शन डी आहे कस्टम ॲक्ट. तर मित्रांनो, 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे सी, इन्कम टॅक्स ॲक्ट 2025. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, बजेट 2026 मध्ये कोणत्या क्षेत्राला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यात आले आहे? तर मित्रांनो, ऑप्शन आहे ए टेक्स्टाईल, ऑप्शन बी आहे बायोफार्मा, ऑप्शन सी आहे सागरी सेवा, ऑप्शन डी आहे तांत्रिक शिक्षण. तर मित्रांनो, 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी, बायोफार्मा. बजेट 2026 मध्ये बायोफार्मा क्षेत्राला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर 2026-27 मध्ये किती % वाढ अपेक्षित आहे? तर याचं ऑप्शन आहे ए 5%, ऑप्शन बी आहे 9%, ऑप्शन सी आहे 12%, ऑप्शन डी आहे 15%. तर मित्रांनो, 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 9%. त्यानंतर प्रश्न 10, SME ग्रोथ फंडसाठी किती निधी जाहीर करण्यात आला आहे?
तर याचा ऑप्शन आहे ए 5,000 कोटी, ऑप्शन बी आहे 8,000 कोटी, ऑप्शन सी आहे 10,000 कोटी, ऑप्शन डी आहे 15,000 कोटी. तर मित्रांनो 10व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी 10,000 कोटी आहे. SME ग्रोथ फंडसाठी 10,000 कोटी एवढा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा. बजेट 2026 मध्ये उच्च वेगवान रेल मार्ग किती प्रकारचे रेल मार्ग जोडले जाणार आहेत? तर ऑप्शन ए आहे 5, ऑप्शन बी आहे 6, ऑप्शन सी आहे 7, ऑप्शन डी आहे 8. तर मित्रांनो 11व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी आहे 7. 2026च्या अर्थसंकल्पामध्ये 7 प्रकारचे रेल मार्ग जोडण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा. पब्लिक कॅपिटल एक्सपेंडिचरचे मुख्य उद्दिष्ट काय? तर ऑप्शन ए आहे शिक्षण सुधार, ऑप्शन बी आहे पायाभूत सुविधांना चालना, ऑप्शन सी आहे कर वसुली वाढवणे, ऑप्शन डी आहे बाह्य कर्ज कमी करणे. तर मित्रांनो 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. पब्लिक कॅपिटल एक्सपेंडिचरचे मुख्य उद्दिष्ट आहे पायाभूत सुविधांना चालना देणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा आहे 2026-27साठी फिस्कल डेफिशिट अंदाजे किती टक्के आहे? तर याचं ऑप्शन आहे ए 3.2%, ऑप्शन बी आहे 4.3%, ऑप्शन सी आहे 5%, ऑप्शन डी आहे 6%. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 4.3%. त्यानंतर 14वा प्रश्न. इन्कम टॅक्स सुलभतेसाठी कोणत्या नवी व्यवस्था सुचवली आहे? तर ऑप्शन ए आहे GST रद्द, ऑप्शन बी आहे आयकर नियम सोपे करणे, ऑप्शन सी आहे कपात बंद करणे, ऑप्शन डी आहे पुन्हा स्लॅब वाढवणे. तर मित्रांनो 14 प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी आयकर नियम सोपे करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15वा. बजेट 2026मध्ये स्वस्त औषध उत्पादनासाठी कोणती घोषणा केली आहे? तर मित्रांनो याचं ऑप्शन आहे ए ड्रग सबसिडी, ऑप्शन बी आहे बेसिक कस्टम ड्युटी एक्सेप्शन, ऑप्शन सी आहे प्राइस कॅप, ऑप्शन डी आहे पेटंट रिलॅक्सेशन. तर मित्रांनो 15 या क्वेश्चनचं आन्सर ऑप्शन बी आहे. तर बेसिक कस्टम ड्युटी एक्सेप्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16चा. आयकरासाठी कोणत्या वर्षापासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे? याचं पहिलं ऑप्शन आहे 1 एप्रिल 2025, ऑप्शन बी आहे 1 एप्रिल 2026, ऑप्शन सी आहे 1 जानेवारी 2027, ऑप्शन डी आहे 1 जून 2026. तर मित्रांनो 16व्या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे 1 एप्रिल 2026. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा. केंद्रीय अर्थसंकल्पात MSME साठी कोणती घोषणा केली आहे? तर ऑप्शन ए आहे नवीन स्कीम नाही, ऑप्शन बी आहे SME ग्रोथ फंड, ऑप्शन सी आहे करवाढ, ऑप्शन डी आहे बंद. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन बी SME ग्रोथ फंड. केंद्रीय अर्थसंकल्पात मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेससाठी SME ग्रोथ फंड ही योजना घोषित केली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी कोणत्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे? मित्रांनो ऑप्शन ए आहे AVGC कंटेंट लॅब्स, ऑप्शन बी आहे फक्त पुरस्कार, ऑप्शन सी आहे फक्त स्कॉलरशिप, ऑप्शन डी आहे कोणती नाही. तर मित्रांनो याचं 18व्या प्रश्नाचं उत्तर AVGC कंटेंट लॅब हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा. शेती क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीवर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा प्रस्तावित आहेत? त्यानंतर ऑप्शन ए आहे याचं इंटिग्रेटेड रिझर्वायर डेव्हलपमेंट, ऑप्शन बी आहे टॅक्स हाईक, ऑप्शन सी आहे क्लोज्ड मार्केट, ऑप्शन डी आहे नन ऑफ दीज. मित्रांचं उत्तर इंटिग्रेटेड रिझर्वायर डेव्हलपमेंट हे आहे. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन 20 क्रमांकाचा. कोस्टल कार्गो प्रमोशन स्कीमची उद्दिष्टे कोणती आहेत? तर ऑप्शन ए आहे इनलँड शिपिंग वाढवणे, ऑप्शन बी आहे रोड बंद करणे, ऑप्शन सी आहे रेल बंद करणे, ऑप्शन डी आहे एअर शिपिंग. तर मित्रांनो कोस्टल कार्गो प्रमोशन स्कीमचे उद्दिष्ट
इनलँड शिपिंग वाढवणे ही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.